आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी माझी तक्रार मागे घेतो. अक्षय काय डॅड, कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही काहीच कळत नाहीये. तुम्ही नक्की तक्रार मागे घेताय? हो, आय एम सॉरी. सॉरी सर, पण हे सगळं तुम्ही आपापसात सॉल्व्ह करायला हवं. कसं आहे ना, जेव्हा एखाद्या मोठ्या कुटुंबातून कॉल येतो तेव्हा बाहेर मीडियामध्ये खूप चर्चा होते. याच्या पुढे प्लीज काळजी घ्या. We understand. Sorry and thank you. इट्स ऑल राईट. तू तक्रार मागे घेतलीस म्हणजे तुझा गैरसमज दूर झाला, बरोबर? नाही, गजाने सगळं खरं खरं सांगितलंच बघ तू. थँक गॉड. पण अक्षय, हाव आय विश आराध्याच्या मनातला गैरसमज पण असाच दूर करता आला असता आम्हाला तर किती बरं झालं असतं. आज ही वेळ आली नसती रे. मग तिचा आणि श्रेयसचा सुखाचा संसार आपल्याला पाहता आला असता. पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात ना रे. जे घडायचं असतं ते घडतंच. आम्हाला माहिती आहे आता या क्षणी आपल्या घरावर दुःखाचं सावट आहे, पण आपणच प्रयत्न करून आनंदाची हलकी फुंकर मारू शकतो. आई, अरविंद, आम्हाला असं वाटतं की आता आराध्याची सगळी कार्य उरकली की श्रावणी आणि अक्षयचं लग्न लावून देऊया. लग्न करणं माझी प्रायोरिटी नाहीये. श्रेयसला बरं वाटावं ही माझी प्रायोरिटी. माझ्या भावाला बरं वाटावं त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार. काहीही करून त्याला या अवस्थेतून मला बाहेर काढायचं. आणि हो, श्रेयस बरा झाला की मी श्रावणीशीच लग्न करणार. चल श्रावणी. श्रेयस बाळा, तुझी खरंच खूप काळजी वाटते रे मला. बाण असा वर्मी लागलाय ना, जो घाव तयार झालाय ना बाळा, तो आराध्याखेरीज कधीच भरून येणार नाही. आराध्याचे तुला भास होत आहेत यात मला नवल काहीही वाटत नाही. द्या काठी दे. आई, आपल्या घरात काय चाललंय ना मला खरंच कळत नाही. अक्षयने पोलिसात रितसर तक्रार केली होती. पोलीस घरी आले होते. त्या गजाला घेऊन आले. त्या गजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अक्षयने केलेली कंप्लेंट परत मागे घेतली. अहो, हा गजा आपल्या यशोधरेसाठी बेकायदेशीर कामं करतो. यशोधरेला त्याला पैसे देताना बऱ्याच वेळा पाहिलंय मी.
पोलिसात तक्रार झाली होती, पोलीस यशोधरला घेऊन गेले असते, रितसर चौकशी झाली असती, आराध्याचा मृत्यू कशामुळे झाला, कुणी केला, हे सगळं क्लिअर झालं असतं. पण तसं काहीच झालं नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये यशोधरा सामील आहे की नाही हे पण कळलं असतं ना. तसं काहीच झालं नाही. मला कळत नाही काय करावं आता. परवीन, आता हे सगळं बाजूला ठेवूया. आधी ह्याला बाहेर काढायला हवं या सगळ्या परिस्थितीतून. त्याला सांभाळायला हवं, स्वतःच्या पायावर त्याला उभं करायचंय. मग बघा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तोच शोधून काढतोय की नाही ते. श्रेयस, ए श्रेयस, उठ उठ बाळा. श्रेयस, उठ बाळा. डॅड, आजी, अरे तुम्ही कधी आलात? अरे आम्ही आताच आलो, तू झोपला होतास ना म्हणून तुला नाही उठवला. कसं वाटतंय रे आता? मस्त वाटतंय. काही त्रास तर होत नाहीये ना? नाही, कसला त्रास. चल मग जरा 2 घास खाऊन घे. औषधं घ्यायचीच ना मग. तुम्ही जेवलात दोघं? हो हो आम्ही जेवलो. मी आलो होतो तुला इथे तुला उठवायला, पण झोपला होतास ना, तर म्हटलं झोपलाय तर म्हटलं नंतर येऊ आपण वरती. बर, तू जेवण घे, जेवण घे. बर. नक्की जेवलात ना? हो. मस्त झाली हा भाजी. दोन घास मी खाल्लेत. आता ठरल्याप्रमाणे आपण एकत्र जेवायचंय, त्यामुळे 1 घास तू खायचास. श्रेयस, अरे बाळा कोणी नाहीये तिथे. आजी, अगं तू चेष्टा करतेस का माझी? आजी बघ कसं बोलते, तू खात नाहीस म्हणून म्हणते ती असं. घे खा. श्रेयस, तुला जास्त गरज आहे ना, आधी तू जेव बरं. अरे तू जेवणार नसेल तर मी जेवणार नाहीये, माहितीये ना तुला. किती हट्ट करतोस तू. जेव आधी तू. मी हट्ट करतोय. तू 1 घास का, मी 1 घास खाईन. फेअर इनफ. घे. That's like my good wife. आता कसं खातेस? आता मी पण खाणार. डोंट वरी. श्रेयस, बाळा तुझी अवस्था बघवत नाही रे मला. लवकर बरा हो. अक्षय, अरे असं तिकडे का उभा आहेस? ये ना आत. काय झालं? काही बोलायचंय का? आय नो तुला काहीतरी बोलायचंय, पण कसं बोलू ते कळत नाहीये. राईट? यू नो व्हॉट अक्षय, तुला काय, श्रेयसला काय, लहानपणापासून आम्ही सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलं. कधी आम्ही कमवलेल्या पैशांचं किंवा आमच्या कर्तबगारीचं तुमच्यावर दडपण नाही येऊ दिलं. कॉन्फिडेंट रेज केला आम्ही, इतकं कॉन्फिडेंट की तू आमच्या विरोधात पोलिसात तक्रार करू शकलास. राईट? नो नो, आय एम नॉट बीइंग सार्कास्टिक, रिअली. आणि देवाची कृपा आहे की आम्ही दोषी नाही आहोत हे तुला आता कळलं. 1 मिनिट. मी तक्रार मागे घेतली, माफ नाही केले. गजा जे पोलिसांसमोर बोलला ते खोटं बोललं हे मला चांगलं माहिती, कारण गजाने मला गोडाऊनमध्ये सगळं सत्य सांगितलंय. श्रावणी आणि आराध्यावर तुम्ही हल्ले केलेत, त्या दोघीच नाही तर तुम्ही त्यांच्या पूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट माहिती आहे मला, आणि हे कधी मी विसरू शकत नाही.
खोटेपणा, लबाडी असं एक समीकरण गरिबांनी बांधलेलं असतं. यु नो व्हॉट अक्षय, गरीब असतात ना त्यांना सतत असं वाटत असतं की त्यांच्या गरिबीला समोरचा श्रीमंत माणूस जबाबदार. हा गजा त्यातलाच. आणि सॉरी टू से पण आराध्या, श्रावणी तिचं अख्खं कुटुंब पण त्यातलंच आहे. तिला हेच वाटायचं की आम्ही सगळा पैसा बेकायदेशीररित्या कमावतो, आम्ही आमच्या पॉवरचा वापर करून लोकांना दाबून ठेवतो. हेच विचार तिने तुझ्या मनातही इन्स्टिल केले. यु नो व्हॉट अक्षय, हे जे गरीब असतात ना हे सतत विक्टिम कार्ड प्ले करत असतात. सहानुभूती मिळवण्याचा हा एकच मार्ग असतो त्यांच्याकडे. या बहिणींनी पण तेच केलं. तुझी सहानुभूती तशीच मिळवली त्यांनी. तू त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला, मग ते आमच्यावर जास्त आरोप करायला लागले, आम्हाला दोषी ठरवायला लागले कुठलाही पुरावा नसताना. पण वहिनीवर तुम्ही जे आरोप केले ते सिद्ध करणारा एक तरी पुरावा तुमच्याकडे आहे का? नसणार. जेव्हा पुरावा नसतो तेव्हा माणूस मनाचा ऐकतो, आणि मी पण माझ्या मनाचंच ऐकणार आहे, कारण मन कधी खोटं बोलत नाही. आराध्या वहिनी गेली, पण माझ्या श्रावणीवर झालेल्या अन्यायाचं कोड तसंच सोडून गेले. ते कोड मी सोडवणार आहे. त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे. आराध्या देसाई म्हणायला या जगातून गेलीयस, पण आमच्या आयुष्यातून काही दूर होत नाहीस. तुझ्या जाण्याने आमचा एक मुलगा दुःखात बुडून गेलाय आणि दुसऱ्याला आमच्या विरोधात उभं करून गेलीयस. आमची दोन्ही मुलं आमच्यापासून कायमची दूर तर नाही ना होणार. नाही आराध्या देसाई, तुझं हे स्वप्न आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही. वाटेल ते करू, पण आमच्या दोन्ही मुलांचा विश्वास पुन्हा एकदा मिळव. डू यू अंडरस्टँड? I'll make sure you understand. श्रावणी, आपण हे घर सोडून चाललो आहोत. श्रावणी, माहित नाही कुठे जाणार, पण जाणार एवढं नक्की. आता आराध्याशिवाय या घरात राहणं खूप कठीण होणार आहे आपल्याला. नाही, हे बघ, आम्हाला माहिती आहे यशोधरा मॅडमनी अक्षय बरोबर तुझं लग्न लावून द्यायचं कबूल केले, पण तुला खरंच वाटतंय का त्या लावून देतील? या घरात फक्त त्यांचंच चालतं. आता अक्षयने एवढे प्रयत्न केले, काय झालं? आम्ही आमची एक मुलगी गमावली आहे. आता दुसरी मुलगी आम्हाला गमवायची नाही आहे. आमचा निर्णय झालाय. आता यावर आपण चर्चा नको करूया. प्लीज, तू आमच्या बरोबर येते. श्राव, बाळा जा, तुझी बॅग भरून घे, आपण आता निघतोय. 2 दिवस कुठे काय होतास तू? तुला माहितीये का गेल्या 2 दिवसात किती गोष्टी घडल्या आणि आम्हाला तुझी त्यावेळेला सपोर्टची, मदतीची किती गरज होती. ताई, सॉरी ताई, तू ऐकून तर घे. पण अरे संजय, तुला कळतंय का गेले 2 दिवस इथे काय काय घडलं? यु नो व्हॉट, आमच्या अक्षयने आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. आमच्या अक्षयने कसं बसं त्या गजाला हाताशी घेऊन आम्ही ते मॅटर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. सॉल्व्ह झाला नाहीच आहे काही, कारण आम्हाला माहिती आहे अक्षयच्या मनात आमच्याबद्दल अजूनही संशय आहे. तुला काय वाटलं त्या आराध्याला संपवलं की प्रॉब्लेम संपले असतील? नाही, उलट प्रॉब्लेम आणखीन वाढले. ती आराध्या गेली खरी, पण तिच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसला श्रेयसला. त्याला भास होत आहेत, जागोजागी ती दिसते.
गेले 2 दिवस आम्ही कसं हँडल केलंय आमचं आम्हाला माहिती. नेमका तू नव्हतास. ताई मला माफ कर ताई, पण बघ ताई, अक्षय तुझ्या विरोधात गेलाय आणि हे निस्तरणं मला जरा जास्त महत्वाचं वाटलं. ताई काय झालं, गजाने आराध्या आणि अक्षयला तुझ्याबद्दल सगळं सांगून टाकलं होतं. आराध्या तर गेलीये, पण अक्षय सगळे पुरावे शोधणार हे मला खात्री होती. ताई कुठले पुरावे राहिलेत का आणि ते नष्ट करण्यासाठी मी 2 दिवस बाहेर होतो. आणि ताई हे करणं जरा जास्त गरजेचं होतं. बघ ताई, आपण आराध्यासारखा हत्ती तर गिळला, पण शेपटामुळे जर अडकलो असतो तर. नाही बरोबर, ती आराध्या गेली, पण आमच्या श्रेयसने खूप मनावर घेतलंय रे. त्याची तब्येत खूप बिघडली आहे. त्याला लवकरात लवकर या अवस्थेतून बाहेर काढायला हवं. ताई तू काळजी करू नको ताई, जगातला सगळ्यात बेस्ट डॉक्टर असेल ना त्याची अपॉइंटमेंट घेऊ आपण. पण तू आत्ता काळजी करू नको ताई. ते तर करावंच लागेल. काही झालं तरी आम्ही आमच्या श्रेयसला नाही गमवू शकत. अरविंद, आराध्या आपल्यात नाहीये, खरंच वाटत नाही. काका काकू बॅग घेऊन कुठे निघालात? रावणी, आम्ही हे घर सोडून चाललो आहोत अक्षय. काका हो, आमच्यासाठी आता इथे काहीच उरलेलं नाहीये. आम्ही इथे राहून काय करू? आमची मुलगी गेली आणि आमचा प्राणच गेला जणू. आता ह्या घराशी आमचं काहीही आता उरलेलं नाहीये. आम्ही इथे एका वेगळ्या परिस्थितीत आलो होतो, पण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं, आम्हाला आसरा दिलात. आमच्या डोक्यावर जेव्हा छप्पर नव्हतं तेव्हा तुम्ही हाची सगळ्यांनी आम्हाला आपलंसं केलं. आणि ही गोष्ट आम्ही कधीही विसरणार नाही. पण याच घराने आमच्या लाडक्या लेकीवर नको नको ते आरोप केले. तिला कोणी मदत नाही केली तिच्या लढ्यात. शेवटी त्यातच तिने जीव कमावला. आता त्या घरात राम नाही राहिला आमच्यासाठी. तेव्हा आम्ही इथून जातोय. काका प्लीज असं बोलू नका. श्रावणी, तू पण मला सोडून जाणार आहेस खरंच? याआधी आपण परिस्थितीमुळे दुरावलो होतो आणि आता तू स्वतःहून सोडून चाललीस. तू राहू शकणार आहे माझ्याशिवाय? श्रावणी, आराध्यवयीने बरोबर जे काही घडलं त्यात माझी काही चूक नव्हती. प्लीज प्लीज त्याची शिक्षा मला नको देऊस. तू श्रेयसची अवस्था बघितलीस ना श्रावणी? श्रेयसला माझी गरज आहे, माझ्या आधाराची गरज आहे आणि मला तुझ्या आधाराची गरज आहे. प्लीज मला एकटं नको सोडूस. नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. रावणी बेटा प्लीज ऐक आमच्या अक्षयचं. अख्खं घर खूप कठीण परिस्थितीला सामोरं जातं. अशा वेळेला तू पण अक्षयची साथ सोडलीस तर तुझ्या आधाराची गरज आहे त्याला आता. आय होप यू अंडरस्टँड. बाकी तुमच्या कुटुंबाने इथे राहायचं की नाही ते तुमचा कॉल आहे, पण श्रावणी आय वुड रिक्वेस्ट यू अक्षयसाठी थांब इथेच. संजय, ड्रायव्हरला सांग गाडी काढायला. आम्ही श्रेयसला घेऊन येतो, बाहेर जायचं. हो ताई.
श्रावणी, तू यावंस असं आम्हाला वाटतं. अरे तू कधी आलीस? अगं येऊन बसलीस तर उठवायचंच ना मला. मगाशी काय झालं, चहा प्यायलो मी आणि झोपलो परत. तुला प्यायचाय चहा, मग पिऊ ना आपण, परत एकत्र पिऊ, त्यात काय. फक्त मला चहा बरोबर काहीतरी खायला हवंय. आणि काय हवंय माहितीये, तू त्या स्पेशल नारळाच्या वड्या करतेस ना, त्या कर ना, खूप दिवस खाल्ल्या नाहीयेत. तुम्ही कधी आलात? मी आराध्याची आत्ता कुठे गेली? आत्ता इथे बसली होती, आम्ही बोलत होतो दोघं. मामा तुम्ही काही बोललात का तिला? काही भांडण वगैरे झालंय का तुमच्या दोघींच्यात पुन्हा? मामा प्लीज, तुम्ही दोघी अशा भांडू नका ना. हे बघा, तुम्ही ना समजून घ्या, तुम्ही दोघी मला हव्या आहात. त्यामुळे तुमच्यात भांडण झालं ना तर मला त्रास होतो हा फार त्याचा. अरे आराध्या गेलीये. कुठे गेली?